म्हणजे 2 घास जास्तच जातात आणि असं आहे ना की ज्याच्या जिभेला चव नसेल ना त्याच्याही जिभेला चव येईल इतकं अप्रतिम लागतं. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन रेसिपीमध्ये. तर माझी मम्मी आता जस्ट सलॉनवरनं आली आणि मी काहीतरी स्पेशल बनवले, त्याचा रिव्ह्यू तिच्याकडनं घेऊया. मी बनवलेलं आहे कोलंबीचं लोणचं, ते पण सुक्या कोलंबीचं, ज्याला आपण म्हणतो ना सुकवलेली कोलंबी असते, त्या कोलंबीचं मी लोणचं केलं आहे. यूट्यूबवरती तुम्हाला याची रेसिपी कुठेच मिळणार नाही, फक्त माझ्याकडे आहे अवेलेबल आणि मी ती दाखवलेली आहे. तर चला आपण पहिल्यांदा याचा टेस्ट करूया. मस्त, खरंच छान घेतलं का. माझी मम्मी ऑनेस्ट रिव्ह्यू देते. चांगलं नसलं तर ती बोलते चांगलं नसलं ना मी तोंडावर बोलते, चांगलं नाही. खूप छान आणि छान छान आयटम बनवत असते माझी मुलगी. तुम्ही खरंच तिला लाईक करा आणि शिका, तुम्हाला येत नसेल तर, आणि तुमचंही काय तिला शिकवा. पण खूप छान बनवते ती. पण हे खरंच खूप टेस्टी आहे. मस्त. अगं काय खरंच काय टाकलंय, खूप टेस्टी. मी सांगते काय टाकलंय ते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आपल्याला घ्यायची आहे सुकवलेली कोलंबी म्हणजे सोडे. सोडे हे मार्केटमध्ये 2 प्रकारचे मिळतात, त्याच्यामुळे पूर्ण लक्ष देऊन बघा. हे मी घेतलेले आहेत बिना मिठाचे सोडे, म्हणजे बिना मिठाची सुकवलेली कोलंबी. तुम्हाला मिठावाली पण मिळेल, म्हणजे ज्याच्यात मीठ भरपूर घालतात आणि मग ती सुकवली जाते, अशा प्रकारची पण कोलंबी म्हणजे सोडे मिळतात मार्केटमध्ये. पण मी इथे घेतलेले आहेत बिना मिठाचे, म्हणजे अशीच सुकवलेली कोलंबी आहे. ही जर मिठाची तुम्हाला मिळाली तर तिला आधी सर्वप्रथम 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यातलं सगळं मीठ निघता येईल इतकं छान तिला 3-4 पाण्यात तरी धुवा आणि मग नंतर त्यांचा तुम्ही वापर करा, जसं मी सांगितले त्याप्रमाणे. आता मी इथे माझ्या ह्याच्यामध्ये बिलकुल मीठ नाही आहे सोड्यांमध्ये, त्याच्यामुळे मी ह्यांना आधी धुवून नाही घेतलेले, डायरेक्ट ह्याच्यात गरम पाणी ओतलेलं आहे. तुमच्याकडे जर मिठाची असेल तर तुम्ही त्याच्यात आधी धुवून घ्या, मग गरम पाणी ओता. आता इथे मी गरम पाणी एवढं घेतले की त्या कोलंबी पूर्णपणे डुबतील, म्हणजे सोडे पूर्णपणे असे खाली जातील आणि पाण्याचा एक लेअर वर येईल इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे. आणि ह्याच्यात आता आपल्याला घालायचं आहे विनेगर. विनेगर ह्यासाठी कारण का त्यात जो एक्स्ट्रा वास असतो ना कोलंबीला किंवा सुकवलेल्या सोड्यांना, तो वास निघून जाण्यासाठी आपल्याला ह्याच्यात मी 2 चमचे, म्हणजे खाण्याचा जो चमचा असतो तुम्ही बघू शकता, पोहे खाण्याचा चमचा, तेवढ्या साईजनी 2 चमचे मी ह्याच्यामध्ये घातलेले आहेत विनेगर. माझे हे 100 ग्रामचं पॅकेट होतं. तुमच्याकडे जर पाव किलो असेल तर तुम्ही क्वांटिटी डबल करू शकता पाण्याची आणि विनेगरची सुद्धा. आता आपण हे 10-15 मिनटं मुरत ठेवूया. तोपर्यंत इथे मी 3 मोठे लिंबू घेतलेत, त्याचा रस काढून घेतलाय, बिया काढून टाकलेल्या आहेत, रस आपल्याला काढून घ्यायचा आहे बाजूला. आता इथे 15 मिनटं व्यवस्थितपणे माझ्या कोलंबी बघा गरम पाण्यात चांगल्या फुगलेल्या आहेत व्यवस्थितपणे, आणि विनेगरमुळे त्यातला जो वास असतो ना तो पूर्ण निघून गेलेला आहे आणि कोलंबी छान अशा फुललेल्या आहेत व्यवस्थितपणे. ज्या सुकलेल्या कोलंबी होत्या ना गरम पाण्यामुळे मस्त फुलून आल्या आहेत छान, आणि साईज पण खूप मस्त व्यवस्थित त्यांची झालेली आहे आणि जरासुद्धा वास येत नाही आहेत, मी बघितलं पूर्णपणे. तुम्ही पण विनेगर घाला त्याच्यात, मस्त आहे विनेगर, तरच तो सोड्याचा जो वास असतो ना तो पूर्णपणे निघून जाईल. आता इथे मी घेतलेले आहेत बघू शकता, म्हणजे कोलंबी तुम्हाला दाखवते मी जवळून किती छान फुलल्या. जसं आपण मार्केटमधून फ्रेश कोलंबी आणतो ना, अगदी तशा होतात ह्या. जर तुम्हाला फ्रेश कोलंबी मिळाल्या तर तुम्ही हेच सेम रेसिपी त्याच्यासोबत करू शकता, फक्त गरम पाण्यात नाही घालायचे, धुवून त्यांना साईडला करायचे आहेत. असं सेम प्रोसेस आहे, फक्त ही गरम पाण्याची प्रोसेस तुम्हाला स्किप करायची आहे. पण सोड्याचं लोणचं ना खूप जास्त छान लागतं, तर एकदा करून नक्की बघा. आता माझ्या कोलंब्या व्यवस्थित मुरलेल्या आहेत, तर आता मी साईडला इथे घेतलेल्या आहेत 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. तुमच्याकडे जर छोटा साईज असेल तर लसूण थोडा जास्त घ्या, कारण का लोणच्यासाठी आपल्याला लसूण जास्त लागणार आहे आणि ते पण कोलंबीचं लोणचं आहे, त्याच्यामुळे ह्यात मी कुठल्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह घालणार नाही आहे किंवा काय असं केमिकल घालणार नाही आहे. मी पूर्णपणे फ्रेश बनवणार आहे आणि 15 ते 20 दिवस आरामात टिकतं. त्याच्यामुळे आता बघा मी गॅस पेटवला आहे, कढई घेतलेली आहे, ह्याच्यात मी राईचं तेल घालणार आहे. इथं फॉर्च्यूनचं मी राईचं तेल घेतलं, खूप छान आहे, मला खूप आवडतं. मी माझ्या घरी राईचं तेल यायचं म्हटलं तर फॉर्च्यूनचंच येतं. मी काय ब्रँड प्रमोशन करत नाही, पण मला जे आहे तेच मी सांगते. आणि ते थोडंसं मी 2 चमचे सनफ्लॉवरचं तेलसुद्धा घातलेलं आहे, म्हणजे मी 4 चमचे राईचं तेल घातलं आहे मोठे आणि 2 चमचे सनफ्लॉवरचं तेल घातलेलं आहे. तुम्हाला जर राईचं तेल नको असेल तर तुम्ही पूर्णपणे रेग्युलर खाण्याचं तेलसुद्धा घेऊ शकता, पण राईच्या तेलाने लोणच्याला एक वेगळा टेक्स्चर येतो, म्हणून प्लीज राईचं तेलच घाला. जे लसूण मी सोलून घेतले होते आणि बारीक कापून घेतले होते ते त्या तेलात घातल्या, तर व्यवस्थित त्याला असं एक छान असा गुलाबीसार रंग येईपर्यंत मी तर बेडेकरचं लोणचं घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. लोणचा मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घेऊ शकता, पण बेडेकरचा घेतलेला आहे. मी 4 चमचे बेडेकरचं लोणचं
एका बाउलमध्ये काढून घेतले आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे. तर हे बेडेकरचं लोणचं त्या लसूणमध्ये जे तेल आपण घातलं होतं, तेलात लसूण टाकला होता, लसूण चांगला कलर आला, हलकासा गुलाबी रंग आला की हे लोणचं मसाला घालायचा. आणि हा घरचा माझा तिखट मसाला आहे. तुमच्याकडे मिरची पावडर असेल, काही असेल, तुम्ही ह्याच्यात घालू शकता. मी हा घरचा माझा रेडी मसाला असतो नेहमी घरी बनवलेला, मी वर्षभराचा साठवणीचा एकदाच बनवून ठेवते. तर हा मसाला मी त्यात घातला. आता व्यवस्थितपणे तो मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा, म्हणजे तेल असं एकदम मसाला सोडलं पाहिजे, एकदम छान असं तेल सुटलं पाहिजे. बघा असं एकदम व्यवस्थित आता तेल सुटलेलं आहे. आता ही आपण जी कोलंबी साफ करून घेतली होती गरम पाण्यामध्ये, मी याला 2-3 पाण्याने धुवून सुद्धा घेतली. गरम पाणी त्यातलं काढलं आणि व्यवस्थित स्वच्छ 2-3 पाण्याने, आणखीन थंड पाण्याने 2-3 वेळा थंड पाण्याखाली धरून स्वच्छ धुवून घेतली. आणि मग नंतर ती आता ह्या तेलामध्ये घातलेली आहे. पूर्ण पाणी निथळून घ्यायचं, हाताने व्यवस्थित कोलंबी दाबून घ्यायची, पाण्याचा अंश जराही ठेवायचा नाही. आणि त्याच्यानंतर ती कोलंबी त्याच्यात घालायची, व्यवस्थित हाताने पिळून घालायची. आता हा लिंबाचा रससुद्धा मी घातलेला आहे. लिंबाच्या रसामुळे त्याला एक छान असा आंबट तिखट फ्लेवर येतो आणि प्लस हे लोणचं टिकतं, म्हणजे लिंबू आणि विनेगर ह्याच्यामुळे हे लोणचं व्यवस्थितपणे बराच काळ टिकतं. आता लिंबू घालून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये 4 म्हणजे खायचा जो चम्मच असतो त्याच्या चमच्याने 4 चमचे मी ह्याच्यात विनेगर घातलेलं आहे. लिंबू आणि विनेगर ह्या लोणच्याला बराच काळ टिकवण्याचं काम करेल, म्हणून विनेगर हे नक्की घाला लोणच्यामध्ये, कोलंबीच्या लोणच्यामध्ये खास करून. त्याच्यामुळे हे लोणचं 15 ते 20 दिवस आरामात टिकतं, खराब होत नाही, खायलाही खूप छान लागतं. आता इथे आपलं लोणचं रेडी आहे. मी फक्त हलकीशी एक वाफ काढून घेतले आणि मीठसुद्धा घातलं होतं, तुम्ही त्या व्हिडिओत बघितलं असेल, जिथे मी बेडेकरचा मसाला, हळद आणि मीठ त्याच्यातच होतं. आणि आता इथे बघा मी वाफ कशी काढली, जेव्हा झाकणाला जरा पाणी सुटायला लागलं, दिसलं की ते लगेच झाकण बाहेर काढायचं. झाकणावरती जे पाणी साचलेलं आहे ते आत पडू द्यायचं नाही. जसं पाण्याचे थेंब जमायला लागले की ते झाकण लगेच काढून बाजूला काढून घ्यायचं, म्हणजे आपली कोलंबी व्यवस्थितपणे तेलात शिजलेली आहे. आता बघू शकता पूर्णपणे मसाला झालेला आहे. कोलंबी आपली एकदम बघू शकता तेलात अशी एकदम मुरलेली आहे व्यवस्थितपणे. आपले सोडे जे होते कोलंबीचे व्यवस्थितपणे ड्राय झालेले आहेत, त्या मसाल्यात मुरत आहेत. आता ह्याला पूर्णपणे आता आपल्याला थंड होऊ द्यायचं. मी गॅसवरनं उतरवून एका साईडला किचनवरती ठेवून दिले, ह्याला 15 ते 20 मिनटं थंड व्हायला असंच. आता कोलंबी बघू शकता आपली एकदम छान मुरलेली आहे आणि मी थोडंसं टेस्टसुद्धा करून बघितलं, खूप मस्त लागत होतं. एकदम मीठ वगैरे सगळं प्रमाण व्यवस्थित होतं. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तिखट मीठ ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला जसं हवं चटपटीत तसं. त्याप्रमाणे आता मी प्लास्टिकची एक बरणी घेतली, तिला स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली. पाण्याचा अंश जराही नसावा हे लक्षात घ्या कुठल्याही प्रकारचं लोणचं करताना. आता हे कोलंबीचं लोणचं आहे त्यामुळे पण तुम्हाला सांगते की पाणी बिलकुल त्या बरणीत नसावं, बरणी एकदम कोरडी असावी. आता व्यवस्थित मी भरून घेतले, बघा किती छान झालेलं आहे. कोणी म्हणणार नाही की हे कोलंबीचं लोणचं तुम्ही घरी केलं, अगदी मार्केट स्टाईल आहे. खाताना तर खूप आवडेल घरच्यांना. थँक्यू.